माझ्या माता पिता बंधू भगिनींनो सहकाऱ्यांनो आणि युवा मित्रांनो, गेल्या 47 वर्षापासून मी राजकीय जीवनामध्ये आहे, समाजकारणामध्ये आहे। मला आता नगरपालिका निवडणूक लागली आणि मला गेल्या 47 वर्षाचा माझं मागले सगळे विचार डोळ्यासमोरून जात आहेत। हे जात असताना विचार जात असताना माझ्या ह्या ॲक्टिव्ह पॉलिटिक्स 35 वर्षात केलेले रस्ते असतील, नाल्या असतील, सभागृह असतील किंवा मतदारसंघात करणारे पाझर तलाव, साठवण तलाव, नवीन सबस्टेशन ह्या सगळ्या माध्यमातून आणि दवाखाना असेल, संजय गांधी असेल, निराधार योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल किंवा सामान्य माणसाच्या सुखदुःखात मी ते कुटुंब माझं समजून गेली 35 वर्षाची ॲक्टिव्ह पॉलिटिक्सची जबाबदारी मी करत आहे। मला वाटतं कुणाचाही कुठं माझ्या जवळच्याचा निधन झालं, त्याच्या दुःखद निधनामध्ये अंत्यविधीला जाणं, मुस्लिम भाई असतील तर त्यांच्या दफनविधीला जाणं, राख सावडायला जाणं, लहान मुलांच्या वाढदिवसाला जाणं, मला वाटतं बारशाला जाणं, अशा कुठल्याही निमित्तानं मी मानवलोकचे संस्थापकीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर द्वारकादासजी लोहिया बाबूजी यांचा चळवळीचा तो काळ, मला वाटतं त्यांचा तो चळवळीचा काळ म्हणजे अधिकाऱ्यावर अंकुश ठेवणारा आणि जो अधिकारी समाजातल्या लोकांना त्रास देतो, सामान्य माणसाला त्रास देतो, त्याच्याविरुद्ध उठाव करण्याचा त्रास। त्यावेळेस कुठलीही सुविधा नव्हती, पण बाबूजीच्या काही सहकाऱ्यांनी निरोप दिले तर 5-5 हजार लोक मोर्चाला येत होती, स्वतःच्या जीवाची काळजी करीत नव्हती। त्या काळात मी त्यांच्याकडं आकर्षित झालो आणि मला वाटतं त्यांच्याकडून सामाजिक कार्यक्रमात मला वाटतं आदरणीय प्रसाददादा चिक्षे, आदरणीय अनिकेत भैया लोहिया यांच्या संस्थेचे कार्यभार कसा करावा, जनसामान्याला सामाजिक संस्थेतून मदत कशी करावी, विविध संघटनाशी माझा संबंध आला। ते मग रोटरी क्लब असेल, तेच पुन्हा पशुपक्षी मित्र असेल, हौशी फोटोग्राफर संघटना असेल, मला वाटतं विविध स्पर्धात्मक विषय असतील, मला वाटतं अशा सगळ्या गोष्टींमध्ये माझा संबंध आला। आणि हे सगळं करीत असताना मी आध्यात्मिक माझ्या मतदारसंघातले जेवढे संत महंत आहेत, मग गुरु बंकटस्वामी असतील, रामकृष्ण महाराज वरपगावकर असतील आणि विडेचे श्रीराम महाराज असतील, होळचे अर्जुन महाराज लाड असतील आमचे आदरणीय, आणि त्याचबरोबर अशा विविध साधू संतांशी माझा संबंध आला। आणि त्यांच्या प्रवचनाला, त्यांच्या कीर्तनाला जात असताना मला वाटतं आध्यात्मिक माझ्या जीवनाला दिशा मिळाली आणि वारकरी संप्रदायामध्ये रममान होण्याची संधी मिळाली। मला वाटतं वारकऱ्यांशी कायमचं नातं मला जोडलं गेलं, त्यामुळं वारकऱ्यांची राहणं, वारकऱ्यांनी ठेविली आणि ती तैसेची राहावी, म्हणजे जगाचं दुःख बघत बघत आपण आनंदी कसं राहावं आणि लोकांसाठी कसं जगावं, मला वाटतं ह्या संत महाराजाकडून आणि वारकरी संप्रदायाकडून शिकलो। हे सगळं करीत असताना माझ्या जीवनामध्ये मी कधी सिनेमा बघितला नाही, कधी देशात पर्यटनाला गेलो नाही, कधी मी माझ्या नातेवाईकाला वेळ दिला नाही। मी फक्त 18 तास केज मतदारसंघ हाच माझा परिवार समजून मी काम केलं। मग मुस्लिम बांधवांचा उरुसाचा संदलचा कार्यक्रम दरवर्षी 20 ठिकाणी जातो, त्याचबरोबर इस्तिम्यातही मोहीम जातो, त्याचबरोबर यात्रेलाही जातो आणि त्याचबरोबर मला वाटतं विविध कीर्तनाला आणि विविध धर्मांच्या सामाजिक कार्यक्रमाला। माझी आई ही ब्रॉन्कल अस्थमाची पेशंट, मला महिन्यातून 20 दिवस माझ्या लहानपणाच्या काळात हॉस्पिटलला राहावं लागत होतं, त्यावेळेस डॉक्टर लोकांचा संबंध आला आणि तिथून पुढं माझ्या रुग्णसेवेला सुरुवात झाली। ती आज 47 वर्ष झालं। आधी मी पूर्ण वेळ देत होतो, आता मी फोनवर डॉक्टरांशी बोलतो आणि फारच महत्त्वाचं असलं जातो, पण माझे 2 माणसं 18 तास तिथं काम करतात
ती माझ्या कुटुंबातली दोन्ही माणसं, माझ्या परिसरातील लोक, ज्यांचाही फोन आला त्याच्या वेळेस जेवण बघत नाहीत, रात्र बघत नाहीत. मला तसं म्हणलं तर ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये मी येईल का नाही हे मला माहीत नव्हतं. पण 1987ला माझं डॉक्टर विमल मुंदडाशी माझं लग्न झालं आणि लग्न झाले आणि माझ्या संसाररूपी जीवनाला सुरुवात झाली. आणि एका जबाबदारीनं मला वाटतं कुटुंब चालवण्याची जिद्द आली. त्या जबाबदारीतून मला वाटतं मी एक वागत असताना माझ्या सर्व मित्रांनी विमल मुंदडाला संधी दिली पाहिजे ही भूमिका मांडली आणि तिला निवडणुकीला उभं करावं असं मला सगळ्या मित्रांनी चेष्टेत असो गांभीर्यानं असो वारंवार मला सांगितलं. त्या काळात लोकनेते आदरणीय कैलासवासी गोपीनाथराव मुंडे साहेब हे त्यावेळेस माननीय आदरणीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचं डॉक्टर भाऊ देशपांडे यांच्या घरी आदरणीय कांतीलाल केंद्रे, आदरणीय रेणापुरे मामा, प्रकाशजी महाजन असे सर्व प्रमुख होते आणि त्याच्यात आमचं तिकीट फायनल झालं. आम्ही ती निवडणूक 1990ला आम्ही सुरू केली. असं मला वाटतं माझं लग्न झाल्यानंतर 3 वर्षानं आणि त्याच्याच काळात अक्षयचा जन्म झाला आणि अक्षय हा 1.5 वर्षाचा असताना मी माझ्या पत्नीला म्हणजे डॉक्टर विमल मुंदडाला निवडणुकीला उभं केलं. खरं तर त्या काळात गावागावातल्या शिवसैनिकांनी आमच्या पक्षाच्या तालुक्याच्या सर्व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आणि माननीय मुंडे साहेबांना मानणाऱ्या त्यांच्या मित्रांनी आणि पाठीराख्यांनी आमच्यासाठी जीवाचं रान केलं. त्यावेळेचं राजकारण हे वेगळं होतं, पण त्या राजकारणातही मला वाटतं आदरणीय पंकजाताई मुंडे साहेब यांनी मनाचा मोठेपणा दाखवून आमदार नमिता मुंदडाला संधी दिली आणि नुसती संधी दिली नाही तर त्यांची ताकद त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची भारतीय जनता पक्षा सर्व कार्यकर्ते नेत्यांची ताकद लावून नमिता मुंदडाला माझ्या सर्व सहकार्यांनी आणि जनतेनं आशीर्वाद दिला आणि तिला तिचं सभागृहात बोलणं, समाजाचे प्रश्न मांडणं, मतदारसंघाचे प्रश्न मांडणं, राज्याच्या एखाद्या विषयावर प्रश्न मांडणं हे तिचं प्रगल्भ होत चाललं. मला वाटतं आपल्या लेकरांचं, आपल्या कुटुंबातल्या लेकरांचं, आपल्या मुलीचं, आपल्या सुनेचं समाजाप्रती असलेलं प्रेम बघून मला निश्चितपणाने माझ्या डॉक्टर विमल मुंदडाची आठवण आली. मी आजपर्यंत कुणालाही खोटं बोलून मत घेतलं नाही, कुणालाही फसवून मत घेतलं नाही, कुणालाही धोका देऊन मत घेतलं नाही. जे आहे ते स्पष्ट बोललो. मला वाटतं कधी कुणाला ते आवडलं असेल, पण मला वाटतं न होणार. पण या सगळ्या धकाधकीच्या जीवनात ज्यावेळेस मी अक्षयला वेळ द्यायला पाहिजे होता, मी त्याच्यावर कधी जेवलो नाही, त्याच्यावर कधी त्याला घेऊन फिरलो नाही. मला वाटतं ह्याच गोष्टी आजही अक्षयला 2 मुली आहेत, वियाना आणि निया. मी आजपर्यंत त्यांना कधी गाडीत घेऊन फिरलो नाही, कधी कडेवर घेतलं नाही. ह्या सांगण्यासाठी मला 100% माझं पण माझी माझ्या दोन्ही अक्षयच्या मुली अक्षय आणि नमितानं मला समजून घेतलं. मला वाटतं हेच माझ्या जीवनाचं रहस्य. माझी सून आमदार नमिता मुंदडा ही नुसती सून नाही तर माझी लेक आहे आणि अक्षय हा तेवढ्याच ताकदीनं दोघं मिळून काम करतात आणि मला वाटतं समाजातही माझी उंची वाढावी आणि कुटुंबातही माझा तोच मान आणि माझी काळजी करत मला मनाचा कौल आणि आयुष्याचा तोल ज्याला सांभाळता येतो तो आपल्या जीवनामध्ये कोणत्याही परिस्थितीत कोसळत नाही. आणि मला वाटतं समाजातल्या माझ्या जीवनामध्ये अंबेजोगाई शहरात प्रत्येक घरानं, प्रत्येक कुटुंबानं मला प्रेम दिलं, त्यांना मी आपला वाटतो आणि मला वाटतं प्रत्येक कुटुंबातून मला आशीर्वाद मिळाला, सर्व प्रभागातून ताकद मिळाली आणि मला वाटतं हीच माझी खरी संपत्ती. भविष्यामध्ये अंबेजोगाई शहराचा मान महाराष्ट्रात वाढेल असंच मी काम करेल. छोट्या ते छोट्या आणि मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीत
शासनाचा निधी योग्य ठिकाणी योग्य पद्धतीनं वापरून अंबेजोगाईच्या विकासाला मी कमी पडणार नाही. मला वाटतं घरकुलाचा विषय असेल, रस्त्याचा असेल, नाल्याचा असेल, पिण्याच्या पाण्याचा असेल, स्वच्छतेचा असेल, मला वाटतं सन्मानानं नगरपालिकेत येणाऱ्या माणसाला सन्मानानं त्याचं काम करण्याची ताकद मी पणाला लावीन. आणि मला वाटतं अंबेजोगाईकरांना मी 18 तास उपलब्ध असेल आणि मला वाटतं त्याच्यातून मी परत एकदा त्यांच्याशी आणखीन माझं नातं दृढ करीन. आणि मला वाटतं मी त्यांच्यासाठी सदैव उपलब्ध राहील आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपली सेवा करीत राहील. एकदा मला आपण कौल द्यावा, संधी द्यावी आणि माझ्या टीमला आपण टीम निवडून द्यावं. आणि माझी निशाणी ही छत्री आहे. मला वाटतं ह्या छत्रीला आपण आणि सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा. आणि मला वाटतं ह्या सगळ्या माझ्यासह प्रत्येक प्रभागातील माझ्या सहकार्यांना निवडून द्यावं. येणाऱ्या 5 वर्षात अंबेजोगाईचा चेहरा मोहरा बदलून सर्व समाजातील लोकांच्या सुविधा उपलब्ध करून प्रत्येकाला न्याय देण्याचं काम करील ही माझी भूमिका आहे. तरी आपला सर्वांचा आशीर्वाद आम्हाला द्यावा. धन्यवाद. जिद है इतिहास बदलने की, जिद है इतिहास बदलने की, जिद है इतिहास. अंबाजोगाईकरांनो, यंदा आपल्या हक्काचा माणूस नगराध्यक्ष म्हणून निवडून द्यायचा आहे, जो आजवर आपल्यासाठी कायम उभा राहिलाय. आपण ज्याला कसल्याही अडीअडचणीत रात्री बेरात्री फोन करू शकतो. अंबाजोगाईकरांनो, वेळ आली आहे आजवर आपल्यासाठी उभे असलेल्या काकाजींसाठी उभे राहण्याची. अंबाजोगाईत फक्त काकाजीच.